मित्रांनो, फॅमिली असून सुद्धा बेवारस होऊन माराची वेळ आलेली आहे. आणि खरं सांगतो मित्रांनो, तुम्हाला माझा एक मित्र सांगा अशी जी घटना घडी पाहतो मला सांगतो मी. म्हणजे तो फॅमिलीवाला असून त्याला भाऊ बहीण बायको लेकरं त्याला आई वडील सगळं होतं, तरी सुद्धा तो आहे ना बेवारस होऊन मेला. म्हणजे त्याला पोलीसवाल्यानं म्हणजे बेवारस म्हणून लावारस म्हणून त्याला जाळून टाकलं, त्याची अंत्यविधी केली. तुम्हाला खोट नाही सांगत. आणि घटना कुठली तुम्हाला सांगतो मित्र, होई छत्रपती संभाजीनगरची घटना आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि मित्रांनो, ही घटना घडली कशी काय. एक व्यक्ती सकाळी रोज कामाला जातो, रोजच्या टायमासारखा बरोबर आहे. आणि कामून यायच्या टायमाला मित्रांनो त्याच्यासोबत एक अपघात घडतो. आणि तो अपघात असा भयानक घडतो की तो गंभीर जखमी होतो. इतका भयानक गंभीर जखमी होतो की तिथले काही लोक 112 वरती कॉल करतात आणि अँब्युलन्स बोलवून घेतात आणि त्याला घाटी रुग्णालयामध्ये नेऊन टाकते. बरोबर आहे. अज्ञात व्यक्ती होता, अज्ञात वाहन होतं, अज्ञात एका वाहनाने त्याला धडक दिली. तर तिथले काही नागरिक त्याला सहकार्य करते, उचलून त्याला अँब्युलन्स मध्ये मदत करून घाटीपर्यंत पोहोचते. परंतु मित्रांनो, घाटीमध्ये तो गंभीर अवस्थेत पडलेला होता आणि तिथं त्याचं म्हणजे उपचार दरम्यान मृत्यू झाला. परंतु मृत्यू झाला तर ही गोष्ट खरी. आता त्याच्या पालकापर्यंत कसं पोहोचायचं. आता इतकी बॅड लक मित्रांनो, त्या मित्रापाशी एक मोबाईल सुद्धा नव्हता किंवा त्याच्यापाशी एखाद्या डायरीवर नंबर बी काही लिहिलेला नव्हता. खून फक्त काय होती, त्याच्या अंगावरचे कपडे. आता पोलीसवाल्यानं तर प्रत्येक पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकलेली होती, अशी एक अज्ञात व्यक्तीचं ऍक्सिडेंट झालेलं आहे एक अज्ञात वाहनानं. आणि तो व्यक्ती आमच्यापाशी आहे म्हणून त्याची डेड बॉडी आमच्यापाशी घाटी रुग्णालयामध्ये आम्ही ठेवलेली. अगर कोणाचा व्यक्ती ओळखीचा असन कधी तर आमच्या संग संपर्क साधा किंवा आम्हाला भेट द्या, असं त्यांना पेपरामध्ये पण दिलेलं होतं. पण घरच्याची इतकी हलगर्जीपणा म्हणावं आता किंवा मग आता त्याचं नशीब खराब म्हणावं. आता काय समजावं ते नेमकं. इतकं काही परिवार इतकं कुटुंब असताना सुद्धा म्हणजे त्याला कोणी म्हणजे भेटू शकले नाही, त्याला गाठू शकले नाही. लगभग टोटल 23 दिवस मित्र 23 दिवस तो ना पोलिसांच्या कस्टडीत होता. मृत्यूदेह त्याचा, कारण उपचार दरम्यान तो वारला होता. पोलीसवाल्यानं 20 ते 23 दिवस त्याची प्रतीक्षा केली, पण काही ठाव लागणार नाही, कोणी शोधायला येणार नाही ना काही विचारपूस व्हायना नाही. अक्षरशः मित्र पोलीसवाल्यांना त्याचा मृत्यूदेह होतो त्याची अंतिमविधी लावारिस म्हणून करण्यात आली. आणि मग आता उघडकीस आलंय की जी काही तुम्ही आता अंत्यविधी केली ती लावारिस म्हणून एका व्यक्तीला दफन केलेलं आहे, तो व्यक्ती कोणी दुसरा नाही, आमचा रिलेटिव्ह म्हणून ते उघडकीस झालेले. आणि आता सगळे रडू राहिले, आक्रोश करू राहिले, मोठा हंबरडा फोडू राहिले. त्याला काय अर्थ आहे मित्रांनो. सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की ज्या वेळेस बी आपला व्यक्ती आपल्यापासून समजा एकच दिवस गायब कधी झाला, तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशी शोध मोहीम चालू करायची की अख्खं शहर हादरलं पाहिजे. गल्ली गल्ली बोळांड्यामध्ये. आणि मी तर म्हणतो आता हे जे मी व्हिडिओ बनवून राहिलो इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक याच्यावरती आज व्हिडिओ टाका ना तुम्ही आणि ते लोकांपर्यंत पोहोचू द्या ना, जेणेकरून त्याला लवकर शोधता येईन आपल्याला. आहे की नाही. म्हणजे आपला माणूस कधी आपल्यापासून दूर कधी गेला तर आपल्याला शोधता येईल ना. बरोबर आहे की नाही. अशा काही घटना घडणार नाही ना. हे सोशल मीडिया दिलं काय यासाठी. म्हणून सांगतो मित्रांनो, याचा पुरेपूर फायदा घ्या आणि आपल्या माणसावर लक्ष राहू द्या. अशी घटना घडली नाही पाहिजे दुबारा. बरोबर आहे की नाही. चला, या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो.